परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 5। श्री भगवान उवाच पश्य मे पार्थरूपाणि पश्य मे पार्थरूपाणि पश्य मे पार्थरूपाणि शतशोतसहस्रशः शतशोतसहस्रः शतशतसहस्रशः पश्य मे पार्थरूपाणि शतशस्त्रसहस्रशः पश्य मे पार्थरूपाणि शतशस्त्रसहस्रशः पश्य मे पार्थरूपाणि शतशस्त्रसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानाविधानि दिव्यानि नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानावर्णाकृतीनि च नानावर्णाकृतीनि च नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। अर्जुनाने तर स्वतःला असमर्थ स्वीकारून भगवंताला त्याचे एक ऐश्वर्य रूप दाखवण्याची प्रार्थना केली होती आणि ती गोष्ट भगवंताच्या इच्छेविरुद्ध इच्छेवर सोडून दिली होती. परंतु भगवान त्यास शेकडो हजारो रूप पाहण्यास सांगतायत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की भगवंताच्या इच्छेवर सोडल्याने साधकाला जो लाभ होतो तो आपल्या इच्छेने आपल्या बुद्धीने होत नाही. कारण मनुष्य कितीही विद्या कला कौशल्य इत्यादी हस्तगत करो कितीही शास्त्रांचे अध्ययन करो तरीही त्याची बुद्धी तुच्छ सीमितच राहते. साधकाने जितका सरळतेचा निर्बलतेचा निराभिमानतेचा भाव राहिला तितकाच तो भगवंताला जाणेल. अभिमान करून साधक भगवंताला जाणून घेण्यात अटकावच करतो. जो जितका समजदार बनतो तितकाच बेसमज राहतो. स्वतःला समजदार मानला तो समजदारीचा गुलाम बनतो. तो जितका निराभिमान असतो समजदारीचा अभिमान करत नाही तितकाच तो समजदार होतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. 6वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 6. पश्यान् आदित्यान् वसून् रुद्रान् पश्यान् आदित्यवसून् रुद्रान् पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा अश्विनो मरुतस्तथा अश्विनो मरुतस्तथा पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि 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 पश्य आश्चर्याणि भारत पश्य आश्चर्याणि भारत पश्य आश्चर्याणि भारत बहून्यदृष्टान्यपर्वाणि पश्यानाश्चर्याणि भारत बहून्यदृष्टानुपर्वाणि पश्याश्चर्याणि भारत बहूनदृष्टनुपूर्वाणि पश्यान् आश्चर्याणि भारत पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहूनि दृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहूनि दृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. या श्लोकात देवतांना पाहण्याविषयी भगवंत अर्जुनाला सांगतात. सर्वच देवता माझे स्वरूप आहेत. अर्थात
त्या देवतांच्या रूपात मीच आहे. भगवंताकडून विश्वरूप पाहण्याची आज्ञा झाल्यावर अर्जुनाची जिज्ञासा अशी झाली की मी या रूपानं कुठे पाहू. म्हणून भगवंत म्हणतात, इहैकस्थं जगत कृष्णं पश्चाद्य सचराचरम. हा श्लोक आपण पुढच्या ह्याच्यात पाहूया. नको, आता तोही घ्यायला लागणार आहे, त्यामुळे आता आपण 7वा श्लोकही बघूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 7. इहैकस्थं जगत्कृष्णं इहैकस्थं जगत्कृष्णं इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं पश्चाद्य सचराचरं पश्चाद्य सचराचरं इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देह गुडाकेश मम देह गुडाकेश मम देह गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि यच्चन्यत्र द्रष्टुमिच्छसि यच्चान्यत् द्रष्टुमिच्छसि मम देह गुडाकेश यच्चान्यत् द्रष्टुमिच्छसि मम देश गुडाकेश यच्चन्यत्र दृष्टामीच्छसि मम केश गुडाके मम देह गुडाकेश यच्चन्यत्र द्रष्टुमिच्छमि इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देह गुडाकेश यच्च अन्यत्र दृष्टुमिच्छासि मम इहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देह गुडाकेशं यच्चन्यत्र दृष्टुमिच्छसि. आपण मगाशी बघितलं, भगवंताकडून विश्वरूप पाहण्याची आज्ञा झाल्यावर अर्जुनाची जिज्ञासा अशी झाली की मी या रूपाने कुठे पाहू. म्हणून भगवंत म्हणतात, भगवंत आपल्या शरीराच्या एका अंशात संपूर्ण जगत पाहण्याची आज्ञा त्याला देतात. यावरून हे सिद्ध होते की भगवंत समग्र आहेत आणि त्याच्या एका अंशात संपूर्ण संसार आहे. मग भगवंताशिवाय बाकी काय राहिलं. भगवंतच सर्व काही. तुला जे काही पाहायचं आहे ते सर्व तू माझ्या विराट रूपात पाहू शकतो. अर्जुन युद्धाचा परिणाम पाहू इच्छित होता, ते त्याने विराट रूपात पाहून घेतले. भगवंताने 3 श्लोकात 4 वेळा पश्य याने आपले रूप पाहण्याची आज्ञा केली. त्यानुसार अर्जुन डोळे फाडून पाहतोय, पण त्याला काहीही दिसत नाहीये. पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला न दिसण्याचे कारण सांगून त्याला दिव्य दृष्टीने विश्वरूप पाहण्याची आज्ञा करतात. हरये नमः हरये नमः हरये नमः.